सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मयुरी ही शशिकांतकडे येते. तेव्हा शशिकांत मयुरीला बोलतो की ये मयुरी, हे बघ तुझ्यासाठी मी एवढे दागिने काढून ठेवलेत. मयुरी बोलते, आज अचानक कसं काय एवढं प्रेम माझ्यावर उतू चाललंय. तर शशिकांत हात जोडत बोलतो की मयुरी, माझं चुकलं, मला माफ कर. निर्लज्ज बाप ठरतो. तर शशिकांत असं बोलत त्याच्या तोंडात मारून घेतो. बोलतो, मी कसा आहे, मी आजपर्यंत फक्त अक्षयला सपोर्ट करत आलो. अक्षयचाच विचार मी करत होतो. मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, पण आता नाही, मला कळून चुकलंय. आता मी अशा चुका परत कधीच नाही करणार. आतापासून मी फक्त तुझ्याच पाठीशी राहणार बाळा, म्हणून मी सांगतोय तुला, घे हे दागिने. ते ऐकून मयुरीला रडू येतं. तर शशिकांत म्हणतो की आता मी तुला सगळे कंपनीचे शेअर देणार आहे, तुला या घरातला हक्क देणार आहे तुझा. माझी मुलगी, माझा अभिमान आहे तू. तर मयुरी बोलते, बाबा मला हे दागदागिने आत्ता पण नको आणि मी त्याचे स्वप्न पण नाही बघत. बाबा मला फक्त तुमची साथ हवी होती. माझ्या आयुष्यातले सुख दुःख यामध्ये मला तुमची फक्त साथ हवी होती. बाबा मला अभिमानाने सांगायचं होतं की माझे बाबा माझ्याबरोबर आहेत. प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की मला फक्त तुम्हीच माझ्या पाठीशी हवे, पण बाबा ते नव्हतं असं. तर लगेच शशिकांत बोलतो, असं बोलू नको बाळा, मी तुझ्यासोबत कायम उभा आहे. आता पाठीशी मी उभा होतो. तो माझा बछाड्या, तो बछाडा काय, तो तर माझा आता बकरीच झालाय. तिथे माझं नाणं खोटं ठरलं. तर लगेच मयुरी बोलते, ते तर होणारच होतं बाबा, तिथे तुमचं पुत्रप्रेम उतू चाललं होतं. तर शशिकांत मयुरीच्या पुढे हात जोडून बोलतो, मला माफ कर मयुरी, आत्तापासून मी फक्त तुझ्याच पाठीशी उभा राहीन आणि मला ते आता बोलून दुखू नको. तर मयुरी पण कानाला हात लावून सॉरी बोलते. तर शशिकांत बोलतो की मयुरी, माझी अजून एक इच्छा होती, तू आता बाहेर निघ, तू स्वतःचा बिझनेस सुरू कर. मध्ये पण मी तुझी खूप मदत करेन. तू करशील तेवढं कमी आहे त्या बिझनेसमध्ये. तू आता तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहा, पण बाळा माझा काही फोर्स नाही आहे. तर ते ऐकून मयुरी शशिकांतला मिठी मारते. शशिकांत बोलतो की मयुरी, हे सगळे दागिने तुझे आणि उद्या होळीचा सण आहे, म्हणून सणाच्या दिवशी मी तुझ्यासाठी तुला एक गाडी घेतली. तर ते ऐकून मयुरीला आनंद होतो आणि शशिकांत बोलतो की आता तू फक्त माझीच आहे, मला तुला करायचं नाही तर कोणाला करेल मी. आता हे सगळे दागिने आणि ती गाडी तुझीच आहे फक्त. म्हणून ते ऐकून आनंदाने मयुरी बोलते की थँक्यू बाबा, लव्ह यू बाबा. तर शशिकांत मनात बोलतो की आपले मुलांना आपल्या मागे उभा करण्यासाठी पण पैसा मोजावा लागतो, फक्त पैसा. तर इकडे होळीच्या दिवशी सगळेजण बाहेर होळी खेळत असतात. तर इकडे जान्हवी, आनंद, सीमा हे सगळे रमा आणि अक्षयच्या रूमच्या बाहेर उभा राहून तुमचा दरवाजा वाजत असतात. तर सीमा बोलते की तुम्ही काय एवढा आरडाओरडा करताय, ते झोपले असतील आता. तर जान्हवी बोलते की आता ते एकमेकांच्या खुशीत असतील, बाकी काही नाही. तर लगेच आनंद बोलतो, हो मला पण तसंच वाटतंय. तर आज आपण काय करूयात, त्यांना बाहेर घेऊयात आणि थोडं लांबच उभं करूयात त्यांना, म्हणजे थोडं खायची पण सवय लागल. तर लगेच सीमा बोलते की तुम्हाला काही समजतं का, किती वर्ष झाले तुमच्या दोघांच्या लग्नाला, तरी पण तुमचंच अजून गुरु चाललंय, मी खरं बोलते आता. तर आनंद बोलतो की आई, आता तो सासूचा तडका दाखव आणि जोरात बोल आता. जान्हवी बोलते की हा दाखवा कधीतरी सासूचा तडका, त्यांना पण समजू देत. तर लगेच सीमा पदर कमराला खोचते आणि डोळे मोठे करून ओरडते, रमा लवकर बाहेर या. तर आनंद बोलतो, अजून एकदा मस्त बोलली. तर लगेच सीमा बोलते की रमा लवकर बाहेर निघ. तर ते ऐकून सगळे हसत असतात. तर जान्हवी बोलते की या लवकर, होळी खेळायची वेळ झाली आहे. तर सगळे ओरडायला लागतात की चला बाहेर या, होळी है होली है होली है. तर आतमधून अक्षय आरडत असतो की आम्ही येतो, पण आता मी एक अट करेन, आम्ही बाहेर आल्यानंतर तुम्ही एक पण आम्हाला कलर नाही लावणार. तर सगळे हातात कलर घेऊन ओरडतात की नाही नाही, आम्ही कलर नाही लावणार, तुम्ही बाहेर या लवकर. तर लगेच अक्षय आणि रमा बाहेर येतात, पण ते बाहेर आल्यानंतर त्यांनी आधीच दोघांना कलर लावलेला असतो. तर सगळे शॉक होतात. तर इकडे आनंद बोलतो की आई बघ ना, या दोघांनी आधीच एकमेकांना कलर लावून घेतलेत, आता बघ यांनी चीटिंग केली आहे खूप. जान्हवी बोलते की अरे बेबी, हे तर प्रेमाचे रंग आहेत यांचं खूप गुलूगुलू चाललंय, मी बोलले होते तुम्हाला, यांचं एकमेकांशिवाय पान हलत नाही. तर लगेच अक्षय बोलतो की ए वहिनी, आमचं असं पण काही नाही आहे.
सीमा बोलते की सुनबाईकडे बघून तर वाटतंय प्रेमाचा रंग थोडा जास्तच उधळलाय वाटतं. तर लगेच रमा लाजून बोलते की आई तुम्ही पण काय बोलताय. तर लगेच जान्हवी बोलते की चला मग आपण आता आपलं काम करूयात. तर लगेच सगळे त्यांना रंग लावतात. तर इकडे रमा आणि अक्षय पळत बाहेर येतात आणि गाणं लागतं तेवढ्यात सगळे नाचतात आणि एकमेकांना रंग लावून मस्त डान्स करत असतात. तर इकडे आई-आजी बाहेर येते आणि आई-आजीला बघितल्यावर सगळेच आई-आजीला रंग लावतात. तर इकडे शशिकांत हा अक्षयचा हात पकडतो आणि बोलतो की बछड्या घे हे थंड पे दर्शिक. अक्षय बोलतो की नको मला तुम्हीच प्या. तर लगेच शशिकांत बोलतो की अरे बछडा पे ना, मी तुझ्यासाठी स्पेशल बनवली आहे ही. अरे घे थंडाई आहे, तुझं डोकं जरा थंड होईल. तर लगेच अक्षय बोलतो की तुम्ही माझ्या पुढे उभा राहाल तेव्हा माझं डोकं थंड नाही होणार. तर लगेच शशिकांत बोलतो की अरे बछडा असं काय बोलतोय, मी तुझा बाप आहे. तर लगेच अक्षय बोलतो की हो पण तुम्ही असे कधी दाखवलंच नाही की तुम्ही आमचे बाप आहेत. तर लगेच शशिकांत बोलतो की आज होळी आहे, होळीमध्ये विश्वास अविश्वास सगळं हे जाळून टाकावं लागतं. तर लगेच अक्षय बोलता की ते तर आहेच, पण जेव्हा तुम्ही काहीतरी देतात तर तुम्हाला काहीतरी हवं असतं, तेवढं माहिती आहे आम्हाला. तर लगेच अक्षय बोलतो की मला नको काही, आता तुम्हीच प्या ते काय बनवलंय ते तुम्ही. तर लगेच आलो म्हणून अक्षय हा तिथून निघून जातो. तर तिथून लगेच मयुरी येते आणि मयुरी बोलते की हॅपी होळी बाबा आणि कलर लावते. तर लगेच मयुरी बोलते की बाबा तुम्ही तिकडे का नाही गेलात, तिकडे तर सगळे होळी खेळताय, तुम्ही एकटेच का इथे आहेत. आपण पण जाऊया आणि एन्जॉय करूयात. तर लगेच शशिकांत बोलतो की बाळा बघ मी सगळ्यांसाठी थंडाई केली होती, पण माझ्या हातची थंडाई कोणीच पित नाही आहे. तर इकडे सगळे नाचत असताना ती थंडाई मयुरी घेऊन येते आणि सगळ्यांना देत असते. इकडे रेवा ही बाहेर येते आणि लगेच अभिषेक इकडे येऊन तिला कलर लावतो. तर लगेच रेवा बोलते की अभिषेक नो नो मला नाही लावायचा कलर. लगेच अभिषेक बोलतो की आता फक्त असं बोलू नको की माझी खूप बॉडी सेन्सिटिव्ह आहे, असं काही नसतं. तर लगेच रेवा बोलते की अरे असं काही नाही आहे, पण मला पण असं हवं होतं की मला कोणी रंग लावण, पण तू चुकीच्या टायमिंगवर आला आहे, कारण मला पहिला रंग माझ्या अक्षयकडूनच लावून घ्यायचा आहे. तर लगेच अभिषेक बोलतो की हो तू जा, असं काही नाही आहे. तर लगेच रेवा बोलते की अरे आहे प्रॉब्लेम रमा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तू बोलतो की काही प्रॉब्लेम नाही आहे. अभिषेक बोलतो की तू जा रमा, काय प्रॉब्लेम नाही आहे, मी करतो मॅनेज. तर लगेच रेवा हसून बोलते की खरंच, पण तू कसं मॅनेज करणार आहे ते. तर लगेच अभि बोलतो की अरे मी करतो बरोबर, तू फक्त बघत राहा, तू आता जा, तू जा. तर इकडे रेवा जाता जाता अभिला रंग लावून जातो आणि इकडे अभि हसतच असतो. इकडे रमा आणि अक्षय दोघं थंडाई पित असतात आणि एकामेकाकडून बघून हसत असतात. तर लगेच रमा बोलते की असे काय बघताय. तर अक्षय बोलतो की तू अशी का बघतीये, डोक्यात ना काहीतरी चाललं आहे बरं का. तर लगेच रमा बोलती असं काही नाही आहे, काही पण नका बोलू तुम्ही. तर लगेच अक्षय बोलतो की माहिती आहे ना सगळ्यांसमोर. तर लगेच रमा बोलती की तुमची ही पैंस कधीच पूर्ण नाही होणार, कारण समोर बघा कोण बसलंय. तर लगेच अक्षय बोलतो फिर ये क्या था, मुश्किल वक्त में जो अच्छा रास्ता दिखाता है उसी को ही तो अक्षय मुकादम ही बोलता है. लगेच इकडे अक्षय बोलतो की रमा चल आपण तिकडे जाऊ. तर लगेच इकडे जान्हवी येते आणि रमाला घेऊन जाते. तर इकडे आई-आजी अक्षयकडे येते आणि बोलते की प्रसन्न वाटते आज खूप, तू तर माझा जीव आहे रे. तर इकडे रमा किचनमध्ये येते. तर लगेच रमाला आतमध्ये जाताना बघताच अभि लगेच मागून येतो आणि मांजरेचा आवाज काढून रमेला एका खोलीमध्ये बंद करतो. तर लगेच इकडे रेवा बाहेर होळी खेळायला येते तेव्हा एक माणूस तिला बोलतो की रेवा तू मला सोडलं असेल, बट मी तुला सोडलेलं नाही आहे. तर लगेच रेवा घाबरते आणि इकडे रमा आणि अक्षय एकमेकांच्या जवळ येतात. तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.